पाणी सौजन्य आपण पाहतोय अक्षय काळे समाजसेवक यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट आपण पाहतोय त्याच्यासाठी सौजन्य आहे सन्माननीय विनायक अपराज सर वरद लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून सगळ्या दात्यांचं आमच्या संपूर्ण आयोजक संयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक आभार। तुम्ही दातृत्व दिलं खऱ्या अर्थानं त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा आम्ही सक्सेस करतोय। आजचा पहिलाच दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे आपण दिलेलं योगदान नेहमीच आमच्या लक्षात राहील आणि आम्ही तुमचे ऋणी असो। सगळ्या दात्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। पुढची मॅच चालू होते आणि जशी मॅच चालू होईल पहिल्या सत्रासाठी संतोष पंडितजी आपल्याबरोबर जोडले जातील। या सर आपलं स्वागत असेल। धन्यवाद प्रवीण जी। बजरंग दल के 12वां खिलाड़ू हमारे साथ आ जाइए, जुड़ जाइए। चले पहली गेंद लेकर इस समय दाएं हाथ से छोटू सिंह, ये गेंद स्टंप्स के ऊपर आई है। पहली गेंद के ऊपर हो रहा विकेट, बिल्कुल ही यॉर्कर लाइन ब्रह्मास्त्र का प्रयोग और इस समय ये पहला सफलता। ये क्रिकेट का एक ब्रह्मास्त्र कहा जा सकता है और बिल्कुल ही ब्रह्मास्त्र के ऊपर विकेट मिलता हुआ। बहुत ही बड़ा विकेट। सुनील मैदान से बाहर, सुनील येवले बजरंग दल के लिए तेज गति की गेंद थी और बिल्कुल ही समझ नहीं पाए, बल्ला लेके आए परंतु ये बहुत ही मुश्किल होती है। देखिए आप किस तरह से ये विकेट के ऊपर बॉल था। सफलता यहां पर दिलाते हुए टीम को। पहला ब्रेक तो करता हुआ छोटू सिंह, उस समय सुनील का विकेट का पतन और पहला झटका यहां पर बजरंग दल को। पहला मुकाबला जीतकर इस समय खेलते हुए बजरंग दल और पीयूष फाइटर्स पहला मुकाबला हारने के बाद अपना दूसरा मुकाबला। गेंदबाज छोटू अपने गेंदबाजी मार्क पर, नए बल्लेबाज इस समय मैदान पर रूपेश। सीएचए बिग बैश चैंपियन ट्रॉफी 2025 आगे आकर हवा में उठाकर खेलने का कोशिश, वहां पर क्या चाहेगा ये लगातार दो गेंदों पे बिल्कुल ही यहां पर वापसी करते हुए टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का जो फैसला था वो यहां पर थोड़ा सा मुश्किल भरा काम। इसे कहते हैं कभी गाड़ी पे नाव, कभी नाव पे गाड़ी। और बिल्कुल ही आपने देखा होगा पहला मुकाबले में पीयूष फाइटर्स का जिस तरह से परेशानी आई थी जीतने में, गेंदबाजी बेहतर नहीं हुई थी। 71 रन बने थे परंतु इस समय वही टीम बजरंग दल के खिलाफ लगातार दो गेंदों पे दो सफलताएं अर्जित करते हुए। पिछले मैच के मैन ऑफ द मैच वरद लॉजिस्टिक विशाल शाह मैन ऑफ द मैच के लिए आ जाएं हमारे कमेंट्री बॉक्स में। विशाल शाह वरद लॉजिस्टिक इस समय लगातार दो गेंदों पे दो सफलताएं छोटू सिंह को मिला। क्या हैट्रिक आएगा यहां? इस बार थोड़ा सा परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद था। दो गेंदें जो स्टंप्स के ऊपर था, इस बार थोड़ा सा बाहर लाई थी गेंदों को। टप्पा खाने के बाद गति में परिवर्तन की गई थी। पहला गेंद बहुत ही तेज गति का था, दूसरा गेंद थोड़ा सा कम गति था, लेकिन इस बार फिर एक बार गति में तेज लाए थे। चौथे गेंद लेकर चले। इस बार ये गेंदे स्टंप्स के ऊपर से थोड़ा सा उछलती हुई कमर के आसपास आता हुआ पुल करने का प्रयास किया गया, बल्ले से लगे नहीं ठीक ढंग से। गेंद आई शॉर्ट मिड विकेट के दिशा में, गेंद को फील्ड की गई शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र से, वहां से एक रन आता हुआ। प्रगति यहां पर पहला ओवर का। इस समय मुकाबला चलता हुआ बजरंग दल और पीयूष फाइटर्स के बीच। बजरंग दल के कप्तान ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय लिया था, उस निर्णय में थोड़ा सा सेंध लगाते हुए पीयूष फाइटर्स के गेंदबाज। अगली गेंद इस बार बाएं हाथ के बल्लेबाज ऑन ड्राइव करने का प्रयास किए थे, सफल नहीं हो पाए ठीक ढंग से। नीचे रही थी गेंदे, लेग बाई के रूप में एक रन आता हुआ।
इस 1 रनों के तहत से स्कोर पहुंचा अब जाकर 2 पर। पहला पावर प्ले का ओवर चलता हुआ इस समय। एक गेंदे अभी भी इस ओवर में शेष, और इस एक गेंदों पे देखना होगा। ओहो, विशाल शाह यहां पे मैन ऑफ द मैच के लिए आ चुके हैं। मैं आग्रह करूंगा सम्माननीय आदरणीय श्री राजेंद्र कदम साहब से आग्रह करूंगा मैन ऑफ द मैच का पुरस्कार देने के लिए विशाल शाह को। प्रवीण जी, चला आदरणीय राजेंद्र कदम सर यांच्या शुभ हस्ते विशाल शहा यांना हा पुरस्कार प्रदान केला जातोय। मॅन ऑफ द मॅच विशाल शहा, चांगला परफॉर्मन्स राहिला विशाल यांचा आणि या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो विशाल यांना। एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी दिले जाते। विशाल शहा मॅन ऑफ द मॅच। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद प्रवीण जी। तो मैन ऑफ द मैच का इस सुंदर सा तोहफा प्रदान करते हुए सम्माननीय आदरणीय श्री राजेंद्र कदम सर जी, एक बेहतरीन क्रिकेट खिलाड़ी के साथ साथ एक बेहतरीन समाज सेवक, उसके अलावा जहां भी क्रिकेट हो वहां उनका उपस्थिति खास करके विशाल शाह को देते हुए पिछले मैच का बड़ा लॉजिस्टिक के लिए। परंतु इस समय चलते हैं मैदान पर हर्षल, टप्पा खाती हुई गेंदे उछलती हुई आई, बल्लेबाज को चकमा दिया, विकेट कीपर के दस्ताने में गेंद गई। एक ओवर के बाद दूसरा ओवर प्रगति पर, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग डीप जो कि बाउंड्री लाइन पर, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, एक शॉर्ट एक्स्ट्रा काव 30 गज के अंदर नजदीकी के रूप में। इस बार ये गेंदे थोड़ा सा स्लो आया था, परंतु समझ नहीं पाए, ठीक ढंग से खेल नहीं पाए बल्लेबाज। बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ, हर्षल के खिलाफ किरण और सैंडी की जोड़ी इस समय मैदान पर। किरण स्ट्राइक पे बाएं हाथ के बल्लेबाजी और नॉन स्ट्राइक पर इस समय सैंडी। चले बाएं हाथ के लिए बाएं हाथ, यानी कि गेंदबाज भी बाएं हाथ के, बल्लेबाजी बाएं हाथ के। तीसरी गेंद बहुत ही बाहर, दिशाहीन गेंदबाजी, वाइड का इशारा। अतिरिक्त के रूप में इस समय मिलता हुआ। एक रन आता हुआ खाते में जुड़ता हुआ। इस बार पटकी हुई गेंद फिर से वाइड, लगातार वाइडों का सिलसिला चलता हुआ। एक बाउंस, यानी कि आप बाउंसर भी डाल चुके हैं एक, तो बिल्कुल ही वार्निंग मिलता हुआ यहां पर दोनों ही अंपायरों के द्वारा। गेंदबाज थोड़ा सा हर्षल यहां पे लड़खड़ाते हुए, अच्छी गेंदबाजी होने के बावजूद भी थोड़ा सा चंचल होते हुए। इस बार फ्लैट करने का प्रयास, फ्लैट ड्राइव लगाने का प्रयास सफल नहीं हो पाए। अच्छी गेंदबाजी, किरण समझ नहीं पा रहे हैं आखिर गेंद। एक भी गेंदे अभी तक बल्ले से टच नहीं हुई है किरण का। लगातार अगर देखा जाए तो अभी तक 4 गेंदे डॉट आई है किरण के बल्ले से। इस बार थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ लेके स्टंप्स के ऊपर, खराब गेंद जिसका समाचार मिला लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 1 2 3 करता हुआ गेंद गई 4 रन, सीमा रेखा पर चौका। चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 8 पर। थोड़ी सी खराब गेंदबाजी थी, थोड़ा सा लेंथ थोड़ा सा खराब था, लेग स्टंप्स के बाहर गेंद मूव कर रहा था और बाएं हाथ के बल्लेबाज को तकलीफ नहीं हुई खेलने के लिए किरण को। किरण पहुंचे 4 पर, कुल स्कोर पहुंचा 8 पर। हर्षल अपने गेंदबाजी मार्क पर, ज्यादा समय ना बर्बाद किया जाए, बिल्कुल ही।
आज का दिन का यह अंतिम मुकाबला, इसके बाद आज का एक मैच रहेंगे वो कल खेला जाएगा। आज का बचा हुआ एक मैच कल खेले जाएंगे सुबह 9 बजे। फिर से थोड़ा सा बाहर जाती हुई गेंदों को खेलने का प्रयास, दौड़ आए थे और गेंद देखो विकेट कीपर के दस्तान में किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। इस बार अच्छी गेंदबाजी। ओवर की समाप्ति, अच्छे ओवर, बढ़िया ओवर गेंदबाज हर्षल के द्वारा भी। 2 ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर बने हैं 8 रन। पहले ओवर में आए थे 2 रन, दूसरे ओवर में 6 रन, यानी कि कुल स्कोर 8 रन, यानी कि एक छोटा सा स्कोर कहा जा सकता है बजरंग दल के लिए। बजरंग दल के लिए थोड़ा सा मुश्किल है यहाँ, श्री बाबा जी से दे रहे उनके लिए थोड़ा सा मुश्किल होगा। ऑनर है टीम के तेजस फाइटर्स, ऑनर है संतोष शर्मा, इस मुकाबले में थोड़ा सा खुश होंगे। सिर्फ 8 रन बने हैं 12 गेंदों के बाद, बचे हुए 12 गेंदे और है। इस समय गेंदबाजी में अभी को लाया जा रहा है, यानी कि आप कह सकते हैं, देखना होगा अभी क्या करेंगे। इस समय दाएं हाथ के बल्लेबाज तैनात होते हुए सैंडी के रूप में बजरंग दल के लिए। दोनों खिलाड़ी, सुनील के आउट होने से थोड़ा सा जरूर दबाव रहा टीम पर और लगातार उसके बाद रुपेश भी आउट होकर मैदान से बाहर गए थे। इस बार नीचे रहती हुई गेंद को मिड विकेट की दिशा में खेला है, बाउंड्री लाइन पे गेंद को फील्ड किया जा रहा है। 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाए और 2 रन भी पूरे होते हुए यहां पर दोहरे अंक में प्रवेश करता हुआ स्कोर 10 के स्कोर पर स्कोर बोर्ड बदलता हुआ 10 रन। बचे हुए अभी भी 11 गेंदे, कुछ भी हो सकता है टूर्नामेंटों में, कुछ भी हो सकती है खिलाड़ियों के साथ। और बिल्कुल ही कभी भी गेंदबाज के ऊपर प्रहार, कभी बल्लेबाज के ऊपर प्रहार, इस तरह की खेल है ये, अनिश्चितताओं से भरा रहती है। इस बार अच्छी गेंद, बिल्कुल ही बेहतरीन गेंद, और दोनों ही बल्लेबाज यहां पे गेंदों को समझ नहीं पा रहे ठीक ढंग से, और बिल्कुल ही यहां पे आसान हो रही है गेंदबाजी करना गेंदबाजों के लिए भी। लोअर फुल टॉस गेंद को सीधा बल्ला से खेलने का प्रयास किया, गेंद आई लॉन्ग ऑन के क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड किया जाता है 1 रन लेने का मौका था, 1 रन और बनते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 11 पर। अभी तक अगर देखा जाए तो इस इनिंग्स में 1 चौके लगे हैं बस, दूसरे ओवर में लगा था लॉन्ग लेग के क्षेत्र में हर्षल की गेंदबाजी पर। 15 गेंदों की खेल हुई है, परंतु सिर्फ 1 चौके आए हैं बजरंग दल के बल्लेबाजी से। इस बार गेंद को घूमकर खेला, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद गई है, वहां से 1 रन, दूसरा रन, कुल स्कोर पहुंचता हुआ इस रनों के साथ 13 पर। गेंदबाज इस समय चलते हुए अभी लो स्कोर की तरफ बढ़ता हुआ, क्योंकि अभी तक स्कोर जो बने हैं वो सिर्फ 13। इस बार आगे आकर हवा में उठाने की कोशिश, गेंदें ज्यादा दूर गई नहीं, 2 खिलाड़ी और यहां पे कैच हर्षल के हाथों में, सफलता मिला यहां पर।
बहुत देरों से बल्ला चलाने की कोशिश कर रहे थे, गेंदें आ नहीं रही थी बल्ले पे, थोड़ा सा मिस अटैक कहा जा सकता है गेंद के ऊपर, और जिसके कारण हवा में गेंदें गई, दूर गई परंतु हवा में रही। नए बल्लेबाज विशाल इस समय मैदान पर जाते हुए बजरंग दल की तरफ से। किरण के आउट होने के बाद आठ गेंदों में 6 रन बनाकर मैदान से बाहर आते हुए तीसरा विकेट का पतन हुआ। इस समय नए बल्लेबाज विशाल सामना करेंगे गेंदबाज अभी। 5 गेंदे अभी तक उन्होंने डाले, अंतिम गेंद लेकर चले। खराब गेंद, वाइड का इशारा, 1 रन और आता हुआ वाइड के रूप में, अतिरिक्त के रूप में 14 पर पहुंचा स्कोर। अभी तक अगर देखा जाए तो 18वीं ही गेंद फेंकी जाएगी, 14 रन हुए हैं सिर्फ बजरंग दल का टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए। आगे आकर हवा में उड़ाकर खेला गया, विशाल के बल्ला से निकला है स्ट्रेट बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। ये 6 रन और इस 6 रनों के साथ स्कोर में थोड़ी सी बढ़ोतरी, स्कोर पहुंचा अब जाकर 20 पर। बचे हुए अब सिर्फ 6 गेंदे, देखना होगा इस 6 गेंदों में कितने रन आते हैं बजरंग दल के लिए, गेंदबाजी में किसको लाया जाता है और किस तरह की क्षेत्ररक्षण होगी। बचे हुए 6 गेंदे, अभी तक बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई है, बहुत ही अच्छी क्षेत्ररक्षण हुआ है पीयूष फाइटर्स के तरफ से। बचे हुए अब अंतिम 6 गेंदे। ये अंतिम गेंद जो होती है 6 गेंदे, ये बहुत ही कारगर होती है, चाहे वो बल्लेबाजी का हो या गेंदबाजी हो, दोनों टीमों के लिए बहुत ही रोचकता भरा होता है। चौथे ओवर की पहली गेंद, इस बार थोड़ा सा आगे पटकी हुई गेंद थी, आगे आए थे खेलने के लिए, जगह पे नहीं थे गेंदबाज जयेश। पहली गेंदों के ऊपर कुछ भी नहीं, दूसरी गेंद लेकर इस बार रिवर्स किया है, ओहो गेंदे गई सीधा बाउंड्री लाइन के पार, चौकार। 4 रन 24 पर पहुंचा स्कोर। बचे हुए 4 गेंदे अभी भी। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, कभी कभी बड़ा स्कोर का पीछा करने में भी नाकाम हो जाते हैं, कभी कभी बड़े स्कोर को पार करने में भी कामयाबी मिलती है, परंतु कभी कभी छोटा स्कोर भी मुश्किलें पैदा करते हैं। आगे आकर हवा में उठाकर खेला गया ड्राइव है, इस बार मिड विकेट के ऊपर से लगा है, सीधा फील्डर के मस्तक के ऊपर से 10 तक देता हुआ 6 रन। 30 रनों के स्कोर पहुंचता हुआ इस ओवर में अभी तक थोड़ा सा महंगे 10 रन आए हैं 3 गेंदों में। इस बार थोड़ा सा अच्छी गेंदबाजी, पहले से तैयार थे खेलने के लिए, लेप अप करने का प्रयास किया था बल्लेबाज सैंडी, सफल नहीं हो पाए। अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर में। गेंदबाज जयेश, इस बार अच्छी गेंद, आगे आकर खेलने का प्रयास किया, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाह रहे थे, मना किया विशाल। इस समय नॉन स्ट्राइक से स्ट्राइक पे गए हैं, अंतिम गेंदें हैं, खेलने का कोशिश करेंगे। विशाल ने भी 1 छक्के लगाए थे अंतिम गेंदों के ऊपर तीसरी ओवर की, तो अब मौका मिला है उन्हें खेलने का। एक 31 रन आ चुके हैं अभी तक। फुल टॉस गेंद को हवा में उठा कर खेला है, मैदान के अंदर होगा या बाहर देखना होगा। ये 1 बाउंस के बाद 4 रन, चौका। इस
मागे आहे मागे योगेश, ये पर्दा है, पर्दा पर्दा बाउंड्री है। तो बिल्कुल ही अगर देखा जाए तो ये चौका आया, इस चौके के साथ स्कोर पहुंचा 35 पर। तो 24 गेंदों में 36 का स्कोर खड़ा करना होगा। पीयूष फाइटर्स के लिए थोड़ा अच्छा था, परंतु इस ओवर में रन आई 15, जो थोड़ा सा मजबूत किया टीम बजरंग दल को, जहां अब थोड़ा सा मुकाबला अच्छा होगा और एक बेहतरीन मुकाबले की तरफ बढ़ेंगे। दूसरा इनिंग्स शुरुआत होगी। माइक्रोफोन पर आपको सुनाई देगी पार्नेर का बुलंद आवाज, प्रवीण गायकवाड़। तर धन्यवाद पंडितजी, अतिशय सुंदर समालोचन दिवसभरात संतोष पंडितजी यांचं आपण ऐकलत। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय विनोद जगदाळे सर यांचं समालोचन तुम्ही ऐकताय। सकाळच्या सत्रापासून चंद्रकांतजी शेटे सर देखील आपल्याबरोबर जोडले गेले होते आणि आपण पाहतो ही शेवटची मॅच आजच्या दिवसभरातील। उद्या बरोबर 9 वाजता सामने चालू होतील। मॅच आहे बजरंग दल आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पीयूष फायटर्स या दोन टीमच्या दरम्यान। पीयूष फायटर्स सन्माननीय संतोषजी शर्मा यांच्या मालकीची टीम, तर बजरंग दल सन्माननीय फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे सर्व सन्माननीय बाबाजी शेट्डेरे यांच्या मालकीची टीम। आणि या दोन टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होताना पाहायला मिळते। पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धात काय घडणार आहे आपण पाहणार आहोत। परंतु आता विनंती आहे, वेळ घ्यायचा नाही, शतरक्षण लावणं गरजेचं आहे। सीएचए बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 सायंकाळचं सत्र, शेवटची मॅच। कोणती टीम आपल्या नावावरती करते ते मात्र आपल्याला पाहायचे। टार्गेट असेल पीयूष फायटर या संघाच्या समोर 36 धावांचं लक्ष असेल। एक चांगली गोलंदाजी शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये बजरंग दल या टीमनं जर केलं तर रोमांचकता या सामन्यामध्ये देखील तयार होऊ शकते। 30, 35, 40 धावांचे सामने दिवसभरात रंगलेले आहेत हे आपण पाहिले। त्यामुळं 4 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली, दुसऱ्या बाजूला चांगलं शतरक्षण केलं तर शेवटपर्यंत चांगली फायटिंग क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते। हनुमंत दाभाडे हे देखील एक जुनं जाणतं नाव अगदी आपण पाहतोय। सीएचएच्या स्पर्धा गेली कित्येक वर्ष खेळताना मी त्यांना पाहतोय। हनुमंत दाभाडे स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू, एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू अगदी आपण पाहतो आहे। कैलास सर्जीने मामा अगदी आपण पाहतोय। यावेळेला अगदी आपण पाहतो आहे सिंगल प्राप्त केली जाईल। कैलास सर्जीने मामा बरंचसं क्रिकेट खेळले, सेल्फ कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वासानं नेहमीच खेळतात आणि अनुभव फार मोठा आहे। अनुभव असल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स आपोआप तयार होतो। वय वर्ष 55 आणि मला आणखीन एक माहिती नक्कीच कळाली आहे की या स्पर्धेमध्ये ही त्यांची शेवटची स्पर्धा असणार आहे, ते थांबणार आहेत।
यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी दोन षटरक्षक चेंडूचा करतील पाठलाग. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. धावा 2 स्कोर कार्डमध्ये ऍड होतील. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 3 धावा धावफलकावरती. परंतु 50 वयोगटावरील खेळाडू खेळतायत. अगदी आपण पाहतोय या अगोदर देखील सुधीर काके यांना आपण पाहिलं काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट वेगात लॉंग लेगच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळेल. जातोय सीमा पार, चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रमेश यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि या धावफलक या 4 धावांच्या साह्यानं 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. रमेश स्ट्राईक एंड वरती या खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा रिवर्स, 3 षटरक्षक पाठलाग करतील. चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. तोपर्यंत अगदी आपण पाहतोय 2 धावा, एकूण 3 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक या 3 धावांच्या साह्यानं जाऊन पोहोचेल 2 अंकांमध्ये. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. 36 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजांना कमाल करावी लागेल, षटरक्षकांना कमाल करावी लागेल, तेव्हा धमाल आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तर तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी निर्णय जातोय, चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर चेक करतील. 1992ला सर्वप्रथम तिसऱ्या पंचांचा वापर केला गेला. त्यावेळेस फक्त रनआउटसाठी पंच होते 92 पर्यंत. 94ला अगदी आपण पाहिलं की त्यामध्ये बाउंड्री चेक, झेल सेपमध्ये घेतलाय का, हे सगळं 94 पासून चेक केलं जाऊ लागलं. तर अगदी आपण पाहतोय चेंडूला अडवलंय. एकूण धावा असतील 3 या चेंडूवरती. सेपमध्ये चेंडूला अडवलं गेलंय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 10 धावा, 2 अंकांमध्ये धावफलकानं प्रवेश केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतोय. हनुमंत दाभाडे स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉस अगदी आपण पाहतोय, अक्रॉस द बॅट खेळलाय. मिड विकेट रिझम मध्ये चेंडू सुसाट वेगात पोहोचतोय. डाऊन द ग्राउंड, चौकार, 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल आपल्याला 14 या धावसंख्येवरती. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. सद्यस्थितीला मॅच बॅलन्स अगदी आपण पाहतोय. पहिल्या षटकात खर्च केल्या त्या धावा आपण पाहतोय 14. दिवसभर अनेक मान्यवर खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले. सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 गेली कित्येक दिवसापासूनचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. आमचे प्रमोद शेठ डेरे सातत्यानं माझ्या देखील संपर्कात होते. असं नियोजन केलंय, तसं नियोजन केलंय आणि आज जर स्पर्धा पाहिली तर अतिशय सुंदर आयोजन पाहायला मिळालं. नियोजनामध्ये कोणतीच कमतरता जाणवली नाही. त्या पाठीमागं सगळे आमचे संयोजक आयोजक यांचे कष्ट आहेत. युवक शक्ती खूप महत्त्वाची असते आणि याच मैदानावरती सातत्यानं सराव करणारे सगळे युवा खेळाडू यांनी या स्पर्धेचं प्रभावी आयोजन केलं आणि या सीएचे बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 दुसरं पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन आलाय बॉलर. अगदी आपण पाहतोय विशाल दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि कॉट अँड बोल्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. विशाल पहिल्या चेंडूवरती यश मिळताना पाहायला मिळतंय. सातत्यानं जबरदस्त परफॉर्मन्स. सीएच्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रभावी गोलंदाजी राहिली विशाल यांची. सकाळच्या सत्रात आपण पाहिली अप्रतिम गोलंदाजी केली होती. तर या सायंकाळच्या सत्रात देखील विशाल जसंही षटक हातात घेतोय पहिल्या चेंडूवरती त्याला यश मिळताना पाहायला मिळत आहे. स्टार 11चा नक्कीच प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. योगेश पाटील सातत्यानं याच मैदानावरती सराव हे सगळे खेळाडू करता. स्टार 11
अगदी आपण पाहतोय योगेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रमोदजी ढेरे एक धडपड करणारे व्यक्तिमत्व, कितीतरी वेळा क्रिकेटमुळे जखमा झाल्या त्यांना, कितीतरी वेळा दवाखान्यात पोहोचले, हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु क्रिकेट बंद केलेलं नाही आहे. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 14 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती विशाल पुन्हा एकदा सज्ज. एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. काय गोलंदाजी केली जाते, अशाच प्रकारची गोलंदाजी जर केली तर सामना कठीण नाहीये. लो स्कोरिंग सामने देखील जिंकले जाऊ शकतात, हे कित्येक वेळेला आपण पाहिलेलं आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, तुम्ही जर चांगली कामगिरी करतायत तर कमी धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, डिपेंड केल्या जाऊ शकतात. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय. डीपमधून शतरक्षक येतोय, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 15 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 15 चेंडू 21 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. हनुमंत दाफाडे स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज, तर विशाल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मिडॉनच्या दिशेला लॉंगॉनचा शतरक्षक सुनील डीपमधून चेंडूवरती धावत पळत येतोय. पुन्हा एकदा या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 16 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं लक्ष्य. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जर केला तर सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय विशाल यांनी. आग ओकणारी गोलंदाजी, जणू काय आपल्या भात्यातील एक एक आसरा सोडतोय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि व्हेरिएशन आहे अगदी आपण पाहतोय. प्रत्येक टप्पा वेगवेगळा त्याचा पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैविध्यता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. विशाल रोखून ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. शांत राहून त्यानंतर मात्र केलं गेलेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर 22 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. या सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा हा एक नेत्रदीपक गगनभेदिया षटकार आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच सद्यस्थितीला देखील दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 12 चेंडू 14 धावा. या तिसऱ्या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे, या तिसऱ्या षटकावरती बरंच काय अवलंबून आहे. व्यासपीठावरून आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र कदम सर सामन्याचा आनंद घेत आहेत. पलीकडच्या बाजूला ज्यांची टीम आज खऱ्या अर्थानं टॉपर राहिली त्यांच्या गटामधून आदरणीय अतुल शेट आवटी अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्माननीय विकास देवरे पोलीस क्षेत्रात कार्यरत आहे अगदी आपण पाहतोय. आणि खास आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांची फार मोठी मेहनत आहे त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. आमचे माऊली दादा देखील अगदी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत असेल. स्वतः आयोजन कमिटीमध्ये आहे माऊली दादा बोरचटेक. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, डाव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू पंचदंडित करतायत, कवतायत. हा व्हाईट बॉल आहे. प्रणित राणे असतील, डोले मामा असतील, सागर जगदाळे असतील, सगळेजण सामन्याचा आनंद घेत आहेत. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. षटक तिसरं मार्गस्थ. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 24 धावा धावफलकावरती. नाथा गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 11 चेंडू
आणि जिंकण्यासाठी या 12 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला, चांगला परफॉर्मन्स राहिलाय बजरंग दल या टीमचा. यावेळेला शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवरती आले होते, ऑन साईडच्या दिशेला दिशा द्यायची होती. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. सामना एका चेंडूच्या लगत कधी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूला, कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूला जाताना जो पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत कोण बाजी मारणार या लढतीमध्ये ते मात्र पाहायचं आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक चांगलं शतरक्षण, सीमारेषेच्या लगत दुसऱ्या धावेसाठी पलायन. अगदी आपण पाहतोय थोडासा उशीर केलाय फेकी करण्यासाठी. 2 धावा, चित्याची चपळाई पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यष्टिरक्षक थोडीशी नाराजी व्यक्त करतो यष्ट्यांच्या पाठीमागं. निलेश बोराडे अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट खेळले आणि अगदी आपण पाहतोय यष्ट्यांच्या अगदी लगत उभे राहिले. चांगलं यष्टिरक्षण यष्टिरक्षकाचं दिवसभराच्या सत्रात अगदी आपण पाहतोय. फुल टॉस पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती येईल, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. निलेश बोराडे यांच्या हातात चेंडू पोहोचतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 27 वरती. 8 चेंडू 9 धावांची गरज. या षटकातील हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 8 चेंडू 9 धावांची गरज. लॉंग ऑनला सुनील येवले आपण पाहतोय. अनेक प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मागणी असते सुनील येवले यांना. ऑक्शन पद्धतीने ज्यावेळेस निवड होते, लिलाव प्रक्रिया होते, त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त मागणी सुनील यांना असते. प्रीमियर लीगमध्ये मी नेहमीच पाहिले आणि त्यांचा समावेश अगदी आपण पाहतोय बजरंग दल या संघामध्ये आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय धावबाची संधी, यष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी. वाईट बॉल आहे परंतु विकेटचा असेल पतन. त्या ठिकाणी निलेश बोराडे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत. अप्रतिम यष्टिरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे करताना पाहायला मिळत आहेत. धावबाची शिकार, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय योगेश, जो की चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत होता. चला न्यू बॅटर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. जिंकण्यासाठी लागतात धावा 8. 2 बलाढ्य संघांची पडली आहे गाठ. पाहायचे कोण कोणावरती करणार आहे मात. एका बाजूला बजरंग दल, सन्माननीय बाबाजी शेठ डेरे, फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे सर्वा त्यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो आहे पियुष फायटर्स, संतोषजी शर्मा यांच्या मालकीची टीम. आणि या 2 टीमच्या दरम्यान संघर्ष रंगताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नाथा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळेला संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती पोहोचलाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. सेलिब्रेशन या विकेटचा आपण पाहतो आहे. मॅच इज ऑन. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल क्या भाई, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जिद्दीचा खेळ आहे क्रिकेट आणि जिद्दीनं बजरंग दल टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली. लो स्कोरिंग वरती देखील सामने रंगतात हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 7 आणि 8 धावांची गरज. सामना कोणीही जिंको, परंतु पुन्हा एकदा दोन्ही टीम या ठिकाणी क्रिकेट रसिकांची मनं जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभावी आयोजन अगदी आपण पाहतोय. सन्माननीय आमचे प्रमोद शेठ डेरे असतील, निलेश जाधव असतील, सातत्यानं अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांचा घेण्याचा प्रयत्न असतो. यावेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू निसटतोय, सटकतोय आणि जातोय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप 22चा हा चौकार. एक चूक किती महागात पडते, चुकीला माफी नाही. चेंडू लॉंग स्टॉपला पोहोचलाय चौकारासाठी. 22चा हा चौकार येतोय आणि आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू 4 धावांची गरज. सामना कोठे होता, कोठून कुठपर्यंत पोहोचला
पहा शेवटचे चेंडू शिल्लक 6, 4 धावांची गरज. पाहिजे की कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतो आहे, कुणाच्या हातामध्ये षटक सोपवतो आहे. स्वतः संघाला सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय बाबाजी शेठ डेरे, फास्ट ट्रॅक लॉजिस्टिक सपोर्ट करतायत. अशोकजी सरोदे आणि संपूर्ण मित्र परिवार संघाला त्या ठिकाणी मात्र सपोर्ट करतोय. अगदी आपण पाहतोय कदाचित हा चौकार गेला नसता तर, परंतु जर तर हे विषय क्रिकेटमध्ये चालत नाहीयेत. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि बनवायच्यात जिंकण्यासाठी 4 धावा. रोमहर्षक लढत, रंगतदार सामना, अटीतटीचा सामना अगदी आपण पाहतो आहे. सायंकाळचं हे सत्र कोण आपल्या नावावरती करणार, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. उद्या बरोबर 9 वाजता सामन्यांना सुरुवात होईल, याची देखील दक्षता प्रेक्षकांनी घ्यायची आहे. अगदी आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक 6, 4 धावांची गरज. चला टाकून घ्या, ताबडतोब विनंती असेल. मॅच चालू करा. आणि बॉलिंग ट्रॅकवरती या अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. विद्यानंद या अंतिम षटक टाकण्यासाठी तयार होताना जो पाहायला मिळतो आहे, समोर प्रचंड मोठा अनुभव आहे हनुमंत दाभाडे. पहिला चेंडू वाईड बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा रोकावे लागतील. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतात अवांतर. अगदी आपण पाहतोय. आणि आता 6 चेंडू 3 धावांची गरज. प्रचंड वेग, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली झेल होताना पाहायला मिळतो आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला शतरक्षक चेंडूच्या खाली येताना जो पाहायला मिळतो आहे. विशाल यांनी हा झेल कंप्लीट केलाय आणि आपल्याला पाहायला मिळते विकेट. हनुमंत दाभाडे बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच इज ऑन. सामना मित्रांनो संपलेला नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5 चेंडू 3 धावांची गरज. लास्ट 5 बॉल 3 रिक्वायर. चांगला फटका होता, परंतु तेवढाच अप्रतिम झेल झालाय आणि विकेट आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे 5 चेंडू 3 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होताना पाहायला मिळेल. विद्यानंद या अंतिम षटक टाकत असताना आपण पाहतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे सिंगल प्राप्त केली जाईल. शॉर्ट कव्हरला चेंडू खेळून काढलाय. मोठ्या फटक्याची गरज नाहीये याचा अंदाज नक्कीच फलंदाजानं घेतला आणि या डोक्याचा उपयोग करून खेळले जाणारे क्रिकेट त्या ठिकाणी खेळले. सिंगल प्राप्त केली जाते. अगदी आपण पाहतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 2 धावांची गरज. ओ क्लीन बोल्ड. बुंध्या चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. अक्षरशः चेंडू दिसला देखील नाही एवढा वेग होता त्या चेंडूला आणि मिडल एसटी उघडवली. त्या ठिकाणी विकेटचं पतन. काय मॅच आहे, काय सामना आहे. पुन्हा एकदा मॅच रंगतीये. 3 चेंडू आता शिल्लक असतील 2 धावांची गरज. हीच रोमहर्षकता क्रिकेट रसिकांना पाहिजे असते आणि ती रोमहर्षकता आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लास्ट 3 बॉल 2 रन रिक्वायर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला ताबडतोब चला. संतोष मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. विद्यानंद अर्थात बाळू गोलंदाजी मार्कवरती
चांगली गोलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे बाळू खिलारी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक त्याच्या हातात दिले कर्णधाराने विश्वास टाकलाय आणि आतापर्यंत तरी तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय 3 चेंडू 2 धावांची गरज काय घडणार आहे येणारा काय येणारा वेळ सांगून जाईल बॉलिंग ट्रॅकवरती बाळू पुन्हा एकदा सज्ज संतोष स्ट्राइक एंडवरती या आपण पाहतोय वारंवार अडथळा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय गोलंदाजाला येतोय हा चेंडू अगदी आपण पाहतोय डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बाळू सज्ज यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते एक धाव घेतली जाते अगदी आपण पाहतोय शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज मॅच आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या सामन्यासाठी आपण वाजवूया सगळेजण 2 चेंडू एका धावेची गरज बाळूनी जर सामना जिंकवला तर फास्ट ट्रॅक लॉजिस्टिकचे सर्व संघमालक सन्माननीय बाबाजी शेठ डेरे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल बाळूसाठी जर सामना जिंकवला तर 2 चेंडू आणि एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज यावेळेला शॉर्ट लाईन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय एक अफलातून अप्रतिम षटकार आणि ही मॅच पियुष फायटर टीम जिंकताना पाहायला मिळते वेल प्लेड बोट टीम दुसऱ्या बाजूला चांगला संघर्ष बजरंग दल या टीमचा देखील आपल्याला पाहायला मिळाला तर हार्दिक अभिनंदन पियुष फायटर्स अटीतटीची लढत